पोराला राग लय, त्याला वाटलं रागाच्या तडाख्यात मी खाईन का ना, पण ती भाजी इटलेली निघली. आखा राधा टाकून दिलाय, तेवढा भात टाकून दिलाय. आणि आता कसं करायचं? मग आता आम्ही लय मोठा निर्णय घेतो, लय म्हणजे लय मोठा. आज आम्ही डाळ बनणार इथं. त्या का तितकी राहिली त्याच्यात घेतली आणि मी याच्यात घेतले. या का तर हाय गाईज, आता सकाळच्या वाजलेली तर 9 बरं का. आणि आम्ही आलेलो इथं रानात, ते पण फवारायला. आपली सोयाबीन फवारायची गावांना. लई सोयाबीन म्हणजे किती तरी लई म्हणजे लई नाही, 10-15 गुंठ्याचं आहे बरं का. हां, तेवढी फवारायची. आम्हाला लवकरच यायचं होतं, पण माझ्यामुळे थोडासा उशीर झालाय. आता जायचं मोर गेलाय, मी मागून चाललोय. हा केली गाड्या, मला गंध लावून दिलं नाही. हाय असंच कपडे बघा, ती बराबर नाही वाटत मला गंध नाही लावल्याशिवाय. पण आता काय करता, नाही लाजे. आता आलो वावराचं जवळजवळ बरं का. तेव्हा तिचीच असं आहे का, ते वावर आहे आपलं. आणि ती तिथं झाडं दिसायत का, ते आपणच कापलेली. तर 3 लिंबू होती, आखी कापून टाकली, कारण त्याच्या वाशाने काही येतच नव्हतं. त्याच्यामुळं का आता तिकडं पहिले येईल रे आम्हाला, त्या येईल येऊन पाणी शेंदायचं आहे. पावरा आणलाय, फवारे भरायची 4 ते 5 फवारे लागायचे जाऊ एका वावराला. आणि मग घरी जायचं, गुरं सोडायची. तर बाकीची कामे आजच्या दिवसभर नुसतं कामच काम आहे गाईज. हे वावर आहे आपलं, हे सोयाबीन. हे बघा, एवढी अख्खी सोयाबीन आपली. ते बघा, ह्या वर्षी आपण नदी कशी साफ केली, त्याच्यामुळे बघा कसला पाला आणि ती हिरगार फुटलाय. हे लिंब पाडायचा आहे गाईज, तो पलीकडे लिंब एक पाडायचा आहे. तिचीच डाळ आहे थोडी, बाकी तर मग काहीच नाही. आणि याला हे फवारायचं आहे. ही याची खुरपणं झालेली, ही लई नाही काम, हे काही थोडंसं, पण हे नंतर करायचे. आज फक्त फवारायचे. आणि आपला आंबा बघा, आता काय करतो आम्ही गाईज, लवकर फवारतोच. त्याला बाहेर जायचं आहे कुठतरी, ते येत नव्हतं इकडं, पण मी वळत आणलाय. चल म्हणलं आई होत लगेच अर्ध्यात असं. आता किती वेळ होतो काय माहिती, लय उशीर राहतात तुम्हाला. दिसना कसं काय ये रे, इथून पाणी नाहीच आहे आम्हाला, पण तू दिसना हा आहे. पाणी किती खोल आहे र, बघितलं नाही तो. त्या पावऱ्यात दगड टाक, बुडन का तसा. हो काहीच पाणी किती खोली. दि सोडून शेवटचा बुट जर फेक खाली झाला गो थोडा झाला भाऊ. हे गाईस पंप या बादलीत औषध आणि ते येतं बघा. हे बघा कसं आहे जंक्शन नियोजन. काढाय पंप ते फवा काढ ना, बुडत एक नाही ती. मी म्हणलं दगड टाकते त्याच दगडाने वजन आहे खाली गेला नाहीच ना बुडत. बुडलं का आयुष्य काय झालं, सुटलं काय सुटत नाही म्हणलं का सुटलं. तर गाईच आता 5 पंप नाही म्हणलं मी तुम्हाला मोरलं यायचं दाखवीन, पण मी आता काय करतो काना पाणी काढतो आणि ह्याच्यात वतूत म्हणजे आपली सुरुवात तरी होईल पहिल्या पंपाला. आता अर्ध्या तासाच्या नंतर त्याला मी जजमेंट सगळं करून दिलंय. आता फवारायला सुरुवात केली त्यांनी,
इथून त्यांनी एवढं टवकं धरून चाललं बरं का, एवढं मी एवढं धरीत असतो त्यांनी एवढंच धरलंय. हे बघा असं एवढं बघा, तुम्हाला फवारायचं नाही दिसत असेल ना, आणि एवढं वावर आहे बघा. ती फर्स्ट टाईम आहे ना. आता पहिला त्यांनी फवारला, पहिला त्याला म्हणलं होतं मी घेतो, नाही म्हणला मला आज घ्यायची घे म्हणलं. आता दुसरा तिसरा द्यायचं. मग मोर त्याला काय म्हणतो, जर का त्यांनी फवारलं तर नाही तर मी फवारेन सगळं. मी मागे एकलीनेच गाईच फवारली, ते 5 फवारी होते, काहीच नव्हतं वाटलं त्याला. काय माहीत काय होतं फवारतो की नाही. दादे अय तर गाईच त्यांनी काय केलं तुम्हीच बघा बरं का. आता अलीकडला फवारा बघा बरं का, बांधाच्या कडेनी बघा आता कुठं होतोय बरं का. हा बघा, आणि ह्या कोपऱ्यात ईद येतच नाही. हे का हे शेवटचं टवकं ह्या टावक्यात येतच नाही बघा. आता म्हणल्यावर आली का तरी याव इथं ह्या बाजरीच्या इकडं हे ठोम उगलेलं इथं तिथं आलेलंच नाही बरं का. आता लगे पलीक चाललाय त्या देण्यात ऐक नाही कुणाच ठोक बरं का. लेवा ना तो 5वा फवारा आहे बरं का. आणि हे दिलाय माया का, आणि तो घरी गेलाय दाद्या. 4 त्यांनी फवारले आणि 1 मी फवारतोय. तसं काय मग तुम्हाला खरं गोष्ट सांगायचं म्हणलं तर 4 फवाऱ्याचं साखं वावर दिल्यावर का फवारून. पण आता कसं आहे, एक एक्स्ट्राचा असतोय कारण की हुकलं चुकलेलं घ्यायला. मग ते आणलं. आता सगळं मी नाही घेत, तूच घे तेव्हा मी घेतोय. तर फायनली भावांनो किती 11 वाजता फवारून सगळं झालं बरं का. 11:30 वाजता पंप आणि तेव्हा सगळा धुतला. 12 वाजता घरी आलो, 12:30 वाजता जेवलो, गुरं सोडले आणि आता फायनली रानात आलो ना. आता 1 वाजले. आता बघा आपल्या कसं टायमाचं गणित असतंय सगळं देण्यात. 1 वाजल्यात. आता सांगितलं की नाही तुम्हाला किती वाजता काय केलं नाही. मग आता 1 वाजल्यात बरं का. आणि आता दम लागला मला. डायरेक्ट वर आलो डायरेक्ट. आज खाली थांबलो सुद्धा नाही, यांना घेऊन डायरेक्ट वर आलो. ह्या का शेळ्या ते दिसतात तुम्हाला, म्हशी दिसतच नसत्या ना, मला दिसणार त्या लय मोरे गेले त्या बघा. आताच थोडे दिसतात बघा. आणि आता डायरेक्ट त्या पलीकडल्या कोपऱ्यात जाणार आणि तिकडे चालणार. हा मला मध्ये तोंड टेकायला सवयच नाही. मासाड मध्ये कुठं चरतच नाही काहीच. हे बघा हीच येऊन चरणार, पलीकडं कुठंच नाही. हे सुद्धा आमचंच आहे ना. हे बघा पार ते पलीकडलं लय लांब आहे, तिकडं दिसत नाही टोकडामुळं, पण तरी नाही चालणार. हे अख्खं टोकडे इकडं नाही जाणार, फक्त एवढाच टावक्याच तिथंच, बाकी कुठंच नाही चरायचं. तिथंच चरायचं, मग आपण बसायचं तिथंच, काहीच काम नाही. माय बॉडी इज पेन. आता मेन मुद्दा काय माहिती का, आता घरी आलेलो बरं का मी, आणि आता 9 का 9:30 वाजले, तर 9:30 वाजलेत बरं का संध्याकाळच्या. आणि आज एखादच तर मम्मी गायनात गाडावर गेलेली वारीला बरं का, म्हणजे देवाच्या पायाची पडायला. आणि आता विषय असा झालेला आहे की आज डाळ भात करायचा होता, आम्हालाच खायचा होता, म्हणून मम्मीने म्हटलं डाळ भात करूया. कुकरमध्ये डाळ भात शिजव घातला. आणि मेन टायमाला ती गाडी आली, डाळ करायची तशी करायची. आता 8 वाजता गेली मम्मी. 8 वाजता मम्मी गेली. 9:30 वाजता आम्ही 1.5 तास बसलोत. मम्मी आंधी म्हणली मी पाय पडले की लगेच माघारी. पण नंतर विषय झाला की ती आता म्हणती झाल्या बायांचे म्हणते तर की कीर्तनाला थांबायची 12 वाजता ना, तुम्ही तर वर बसा, मी आले 12 वाजता आले का स्वयंपाक करून देईल. मग तुम्ही विचार करा, सकाळी तेवढं फवारल्यावर का जेवण आमचं कधी झालंय फवारायला जायच्या आधी, तवा जेवण झालेलं आहे, फवारलंय त्याच्यावर. मी गोरा गेलतो, तो कोळपाय गेलता, हा मम्मी खुरपाय गेली ती. पण मम्मी आता तिथं जेवली गाडावर, तिचा विषय संपला. आम्ही तिथून आलोच, इथं पाणी भरलं, अख्खं पाणी भरलं अख्खं. आणि आता आतरून टाकले गाईस. तर मग म्हणती मी 12 वाजता आलो साहेब वगैरे कसं करायचं. त्याच्यामुळं आता आम्ही लय मोठा निर्णय घेतो, लय म्हणजे लय मोठा. आज आम्ही डाळ बनणार इथं.
आम्ही अजून का डाळ बनवली नव्हती. हा बाकीच्या भाज्या बनलेल्या होत्या पण ती डाळ बनलेली नव्हती त्याच्यामुळे आज डाळ बनायची. आणि आता आपला कारागीर आहे दादा आहे आता त्याचं कापाकापी चाललेलं आहे काय अगा. आता टमाटा कापी हीच की बरं थांब जरा दोन ते आता काही जातो कशी तिथे आपली जाऊ दे. जाऊन दे चल बघू. तर काही जाता भाजीला एक टमाटर लय होत असते. एकदा आम्ही 2 कापलेले तर का हे बघा आमचं कुकर याच्यात. आणि मेनबद्दल सांगायचं म्हणलं तर सकाळी कढी केली तर का म्हणजे भेंडी केली ती भेंडीची भाजी केली ती आणि ती आता खराब झाली. फोडणी कशी द्यायची तडका कसा द्यायचा. हा युट्यूबचं बघून केल्या होती आपण लवकरच होईल. तू बघ ना नाही. काय आता रात आपलीची मला जमत राहता मग अंग दुखत आहे. आणि गाई त्याने काय केलं ती भेंडी खराब झाली ना भात घेतला रागो भात संपलं. निमा भात मी तुला जेव्हा येणार नाही निमा आता भात बात संपला. करायला टाकणार आहे मी थोडस बाहेर जाणार ना मला जरा खाली ठेवायला तुला उठून जाय टाकतोय डोंगा माग बारदाने तेव्हा काही बर खराब आहे काय तुला खायचं नाही बारदानं खाली मांडायची फक्त. बर तर काही जाते थोडासा आहे का तुम्ही सांगावर बरं आता 50-50 चाललंय ना फार. अगदा ते हे दिसतंय का हे दोन टाकू आणला असत बरोबर 50% झाला असता. पोराला राग लय त्याला वाटलं रागाच्या तडाख्यात मी खाईन का ना पण ती भाजी इटलेली निघली. आखा राधा टाकून दिलाय तेवढा भात टाकून दिलाय. आणि आता कसं करायचं. आता मी तर काय जेवणार नाही मी दूध पिलोय गाईस बरं का. मला माहिती तू काय खाणार नाही बरं काय मी झोपणार आहे लगेच. तूप लाव जाळ कर डाळ करीव नाही तर तुपली खाय बनव काही कर गाई. तू खाणार नाही डाळ भात मी खाणारच नाही. मग असं का थोडंफार का मला भूकच नाही गाईस. मी याच्या नादाला लागायचो का नाही मला नग पण हे असलं आता बघा आमची डाळीला तसं असते आपल्या कढीपत्ता आता कुठे संध्याकाळ थोडी तो जाऊ दे जेवढं आहे तेवढंच कर. काय करायची कढई आणली कडत करू का आणि मग काय करायची असती पातील्यात. बर तुला साधं याच्यात जमाना त्या पातील्यात एवढं सगळं करतो मी तुम्हाला तसं ज्ञान देऊ. गाईज आम्ही एकदा पोहे गेले पोहे म्हणजे काय झालते लापशी गत पोहे झालते लापशी गत. आता टावका धरायचा खायची पोहे मग बघा आम्ही पोहे केले मी काहीच करीत नाही त्यांनी केले ते. मला जाऊ बघा सांग का तर मी आपला स्वतः काही करीत असतोय त्याला असली का ती त्याचा खर्च कवा दोघाला असली का तेवच करीत असतो मी करीत असतो. करू दे त्याला मी झोप होतो गाईज. बर बटन चालू केलंय कुठे 24 लागा नाही. बर लाईटच पकड न घेऊ ते मला हे दे 2 मिनिटं पलीकडलं. गॅस काढ आपला गॅस काढ काय नाही संपला तरी आपल्याला नवीन आहे. तो भाई यो आज हमारे पास है नहीं या गॅस हे का यो बाटला संपत आलेला आहे न लगेच रेडी संपला करायचं तर गॅस यूज करायचा आता. शेगडी चालू आहे ना शेगडी पलीकडे ढकलून ठेवती पलीक डगल पलीक हा नाही केलीस का केली मला त्या अंधारात मिळाला हा लायटर हरवलं ते काय गॅसचे तिथं बराबर झुम बराबर झुम झुम शराबी झुम अरे मी काही करणार नाही तू हाताखाली असलं देणार नाही लसूण येन येन आता दिलाय लसूण याच्यामुळे मला काय मागू नकस. तुला डाळ खायची मला खायचं नाही मग भूक संपली. ह्या गाईस कसं काय नियोजन आहे मग आपलं आथरून इकडं माग घेतलंय त्याने. जाऊ द्या काही मी झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. इतकं काम करून आलो आणि आम्ही किती पोटभर जेवण केले ना ते कमेंट मध्ये नक्की काय पोटभर वडापाव घेतलं म्हणून आता नाही थोडं हे गलतीच झाली आहे का
लांबूनच गेलं तुला आमच्याकडे. नाही, लई लांबट गलती झालेली. तुम्हाला बघायचं ते करून खायचं म्हणून वगैरे असं. नाही तू झोपला करून खाय. गाईस, तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आमचा राडा कवर चालेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज. अनिल भाऊंना आता जेवायला बनिलंच बरं का, डाळच केली. या बघा तितकी राहिली, त्याच्यात घेतली आणि मी याच्यात घेतले. या बघा कसं काय. आता मी आता वाजले 11:30. तर जेवण चालले, जेवत होत, झोपत होतं. भांडे सकाळचं घासतो गाईज.